आपल्या आनंदात सहभागी होणारी माणसं लगेच ओळखू येतात, पण तोंडावर एक आणि मनात एक असणारी माणसं ओळखायला मात्र वेळ लागतो. तर याबद्दलच आज मी तुमच्यासोबत डिस्कशन करत आहे आणि काही गोष्टी माझ्या मनातल्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. ऑफकोर्स निगेटिव्ह लोक सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि त्याबद्दलच जे काही माझी मतं आहेत ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर इथे जे आहे आज सकाळचे 8-8:30 वाजले होते आणि इथे आंघोळी वगैरे सगळं आमचं आटपून झालं होतं आणि आता मला नाश्ता बनवायचा होता आणि नाश्त्यामध्ये आज आम्ही बनवणार होतो कद्दूचे धपाटे. तसे 2च दिवस झाले होते कद्दू आणून आणि त्याचमुळे जे असं जेव्हा फ्रेश असतो ना कद्दू त्यावेळेस जेव्हा बनवले ना त्यावेळेस खूप चविष्ट बनतात आणि त्याचमुळे जे आहे तर आईला माझ्या हातचे कद्दूचे धपाटे आवडतात. त्यामुळे आईने सांगितलं की आज जे काही धपाटे आहेत ते तूच बनव आणि त्यामुळे आज मी नाश्त्याचा जो काही बेत होता, जे काही ओझं होतं ते माझ्यावर घेतलं होतं. तर तुम्ही आता माहेर ब्लॉग सिरीज बघत आहात आणि माहेर ब्लॉग सिरीजमध्ये हा डे 3 आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मनातल्या अजून काही गोष्टी. तर पूर्वी आता मला एक सवय होती की कोण काय बोललं, कोण काय करते किंवा कोण माझ्याबद्दल काय विचार करते याबद्दल मी खूप विचार करायचे. पण आता मला फरक पडत नाही, कारण काही लोक आपल्या आयुष्यात फक्त नकारात्मकता आणण्यासाठीच आलेली असतात, पसरवण्यासाठीच आलेली असतात. काहीही तुम्ही चांगलं केलं तरी त्यांना त्यामध्ये काहीतरी चुकीचंच दाखवायचं असतं. पण आता मी माझ्यावरती काही फरक पडवून घेत नाही आणि लिटरली माझ्यावरती काही फरक पडत देखील नाही, कारण मला हळूहळू एक गोष्ट समजली, दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता माझं लक्ष कोण काय करतं यावरती नसून तर मी काय करते किंवा मला काय करायला पाहिजे यावर आहे. निगेटिव्ह लोक प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण त्यांच्याशी भांडून किंवा त्यांना उत्तर देऊन काहीच मिळत नसते. त्याचमुळे मी फक्त आता माझं काम करते, माझ्या ध्येयावरती लक्ष देते आणि मनःशांती जपण्याचा प्रयत्न करते. तर आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येकाला खुश करण्यामध्ये घालवण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवण्यात जर घालवलं ना तर आपल्याला जास्त समाधान मिळते. तर आणि निगेटिव्ह लोकांपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल ना तर काही मी अशा टिप्स सांगते ज्या की फार उपयोगी पडतील तुम्हाला देखील. मला पण माझ्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडलेल्या आहेत. तर सर्वात पहिल्यांदाच ना, ज्या लोकांशी तुम्हाला पटतच नाही आहे किंवा ज्या लोकांना तुम्हाला काही रिस्पॉन्स द्यायचा नाही आहे, चांगला किंवा वाईट, तर अशा लोकांना बोलताना कधीही प्रतिसाद देऊ नका किंवा मग अशा लोकांसोबत जेव्हा तुम्ही वावरता तर त्यावेळी वाद टाळा आणि अनावश्यक वाद टाळा आणि स्वतःच्या कामावर आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक लोकांसोबत जेवढा जास्त वेळ घालवता येईल ना तेवढा घालवा. आणि विशेष म्हणजे आता सोशल मीडियावरती बऱ्याच काही आपल्याला गोष्टी दिसतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे आणि माझ्या आयुष्यात काय चाललं आहे या गोष्टीचा बऱ्याच वेळा आपण तुलना करतो. ते देखील आपण इथे थांबवलं पाहिजे. आणि गरज वाटली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये फारच निगेटिव्ह लोक चौकून असतील तर अशा लोकांपासून जेवढं होईल तेवढं अंतर ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि याने काय होईल माहिती आहे का, लोक बदलतील की नाही माहीत नाही, पण आपण शांत राहायला शिकलो तर आयुष्य मात्र आपलं नक्कीच बदलते. तर असं आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे ज्या आहेत त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये आणतो आणि या गोष्टीचा जेव्हा आपण जवळून विचार करतो की मला काय करायला पाहिजे, माझं ध्येय कोणतं आहे, या गोष्टींवरती जेव्हा आपण विचार करायला लागतो ना, निगेटिव्ह गोष्टी सोडून देणं आणि जेवढ्या निगेटिव्ह गोष्टीमध्ये देखील पॉझिटिव्ह गोष्टी शोधण्याचं काम जेव्हा आपण करायला लागतो ना त्यावेळी फक्त आपल्याला आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात. तर इथे बघू शकता तुम्ही की छान असा कद्दू इथे किसून झालेला आहे. त्यामध्ये जे बेसन आहे ते मी बेसन टाकलं, म्हणजे एक छोटी वाटी बेसन टाकलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट, लसूणची पेस्ट, जिरा जे आहे ते आईने मला इथे बारीक करून दिलं होतं ते पण मी यामध्ये ॲड केलं. थोडीशी हळद टाकली आणि जेव्हा धपाटे करत असतात किंवा मग कोणतेही पराठे करत असतात तर त्यामध्ये आवर्जून थोडीशी चुटकीभर जे असते ना तो ओवा टाकायचा. कारण की आणि होते काय की आपण जे काही हे बेसन पीठ वगैरे असते ना यामध्ये, त्यामुळे ना पचायला थोडंसं हलकं जातं आणि जे काही आपण व्यवस्थित हे बनवणार आहोत तर त्यासाठी हे पीठ देखील आता इथे प्रिपेअर झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे कद्दूने थोडंसं पाणी सोडलेलं आहे. त्यानंतर जे काही मी टाकलेलं आहे यामध्ये हिरवी मिरची आणि जे काही साहित्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आईने इथे जे मला पीठ आहे गव्हाचं ते मी चाळून दिलं होतं ते पण यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आता यामध्ये
टाकल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला चुरून घ्यायचं. तसं कद्दू त्याचं पण थोडंसं पाणी सोडते मीठ टाकल्याच्या नंतर, पण ते पाणी सोडल्याच्या नंतर आपल्याला जर हवं असेल तर वरून तुम्ही पाणी टाकू शकता. इथे मी पण थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे. पीठ मळत असताना मात्र छान मळून घ्यायचं, कारण की जे काही आपण साहित्य टाकलेलं आहे त्यामध्ये जे काही आपण हे टाकलेलं आहे, जे हिरवी मिरची वगैरे, ते सगळं छान असं मिक्सअप झालं पाहिजे. आणि सगळीकडे जे मालमसाले वगैरे आपण टाकलेले आहेत त्यामध्ये हळद मीठ वगैरे ते पण सगळीकडे व्यवस्थित असं चुरल्यानंतर ते सगळीकडे पोहोचल्या जाते. त्यानंतर जेवढे तुम्हाला धपाटे बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पीठ ॲड करू शकता. हवं असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता, पण मी इथे काही तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही आहे. फक्त असं जे आहे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठच इथं मी टाकलेलं आहे. त्यानंतर आता इथे बघू शकता तुम्ही छान असं पीठ मी मळून घेत आहे. बरेच जण याला जे आहे ते आपण जसं चपाती बनवतो त्याप्रमाणे घट्ट पीठ बनवून धपाटे करतात, पण मी इथे तुम्ही बघू शकता भरपूर सारं पाणी टाकलेलं आहे. आणि मी एखाद्या रुमालवरती किंवा मग सुती कापडावरती हे जे धपाटे आहेत ते न थापता डायरेक्ट ताव्यावरती टाकते. त्यासाठीच हे जे पीठ आहे ते मी एकदम पातळ करून घेते. त्यानंतर मला थोडेसे चवीला हे थोडेसे सपक लागले आणि त्यामुळे मी आहे जे लाल मिरची आहे ते यावरती ॲड केलेली आहे. लाल मिरची आणि हिरवी मिरची जेव्हा आपण दोन्ही मिरच्या टाकतो त्यानंतर पदार्थाची चव जरा दुप्पट होते. त्याचमुळे हे सगळं पीठ असं मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बापट पसारा मी जे काही बोलले ना ते खरंच सांगते, निगेटिव्ह लोक सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि यापासून ना कसं दूर व्हायचं हे आपल्याला तेव्हा कळत नाही, त्या परिस्थितीत कळत नाही. पण हळूहळू जसं आपण आयुष्याच्या एका नवीन काय म्हणतो आपण नवीन स्टेपवर गेलो किंवा आयुष्य पुढे चालत गेलो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर आता जेव्हा मी एज्युकेशन लाईफमध्ये होते तर त्यावेळेत पण मला काही लोकं बोलणारी होती. आता किती जणांसोबत हे रिलेट करते का नाही स्टोरी मला माहीत नाही, पण मी माझी स्टोरी सांगताना मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी मी एज्युकेशन घेत होते त्यावेळी पण लोक मला नाव ठेवत होते की एवढं एज्युकेशन शिकण्याची काय गरज आहे, किंवा मग शेवटी बायकांना तर आपल्याला घरामध्येच काम करावं लागणार आहे. तर या बऱ्याच गोष्टी म्हणजे मी शिक्षण शिकत असताना देखील बऱ्याच लोकांचा असा मला मनस्ताप झालेला आहे. पण त्यावेळी देखील माझा कुठलाही विचार बदलला नाही आणि माझं जे काही एज्युकेशन आहे ती मी कंप्लीट केलेलं आहे. या लोकांच्या गोष्टी ज्या आहेत ते कानाच्या वरून म्हणजे डोक्याच्या वरून घातल्या, कधीही त्या गोष्टी मनामध्ये घेतल्या नाहीत आणि त्यांचं ऐकून मी माझं एज्युकेशन देखील स्टॉप केलेलं नाही आहे. पण त्यावेळी ती मनस्ताप खूप व्हायचा. त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये पण मी गेले होते बऱ्याच वेळा, सतत काही गोष्टींचा विचार करत होते. पण आत्ता जे आहे आता आयुष्याच्या एका नवीन स्टेप काय म्हणतो आपण त्याला, नवीन एका पायरीवरती गेल्यानंतर आपल्याला हळूहळू आयुष्य समजायला लागतं आणि त्यावेळी ते कळायला लागतं की लोक तुम्ही काहीही करा, ज्या लोकांना बोलायचं असते ना तुम्हाला ती लोक फक्त तुम्हाला बोलतच राहतात. त्यांना तुम्ही चांगलं करा किंवा चांगलं केलं तरी त्या लोकांना फक्त वाईटच तुमच्याबद्दल बोलायचं असतात, चुकाच तुमच्याबद्दल काढायच्या असतात आणि ते काढल्याशिवाय राहतच नाहीत. आणि खरं आहे एज्युकेशन झाल्यानंतर माझं मॅरेज झालं, त्यानंतर मी माझ्या संसारामध्ये गुंतले आणि गुंतल्याच्या नंतर मग जसं मी आता स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो त्यावेळी लोक म्हणतात, म्हटलं होतं तेव्हा की काय शिकून फायदा झाला. पण खरं सांगू का की ह्या लोकांना फक्त बोलायचं असते. स्वतःच्या लेकरांवरती जेव्हा वेळ येते तेव्हा ते स्वतःच्या लेकरांवरती आलेल्या वेळेबद्दल कधीही चूक काढत नाहीत. त्यांना ते चांगलं वाटायला लागते, त्यांना ते सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह वाटायला लागतात. पण जेव्हा आपण त्या गोष्टी करायला लागतो ना त्यावेळी ते मात्र लोकांना आवडत नाही. तर असे लोक प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येतात. पण अशा लोकांसोबत डील कसं करायचं आणि कोणत्या गोष्टी तुम्ही इथे जे आहेत ते तुम्ही म्हणजे लोकांना टाळून म्हणा, त्यांच्यासोबत न वेळ घालवता म्हणा किंवा अशा लोकांना कम्प्लिटली ब्लॉक करून म्हणा, तुम्ही तुमचं आयुष्य मात्र चांगलं घडवू शकता आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही आयुष्य जगवू शकता. जगू शकता. आणि मी तरी आता हेच करते, जे लोक मला चांगले वाटतात ते मोजकेच का लोक होईना मी माझ्या बाजूला ठेवली. अदरवाईज जे काही लोक मला निगेटिव्ह वाटतात, तोंडावरती एक बोलतात माघारी एक बोलतात, अशा लोकांसोबत मी कम्प्लिटली बॉयकॉट केलेला आहे किंवा अशा लोकांना मी टोटली ब्लॉक केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हापासून मी ह्या गोष्टी करते ना तेव्हापासून मी सांगते की माझ्या मनाला एक वेगळी शांती मिळालेली आहे. मी माझ्या ध्येयावरती जे आहे ते जास्त कॉन्सन्ट्रेट करायला शिकलेली आहे. मला माहिती आहे की आत्ताच तूप खाल्लं की रूप जसं येत नाही त्याचप्रमाणे आत्ताच मेहनत केल्यानंतर मला आत्ताच फळ मिळणार नाही, पण नक्कीच एक दिवस फळ मात्र नक्कीच मिळणार आहे. या गोष्टीचा विश्वास मला आहे. सो
असं आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये देखील असे काही लोक आले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, किंवा मग अशा लोकांसोबत तुम्ही कसं डील करता हे देखील मला एका छोट्या शब्दामध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तर जेव्हाही मी असं काही किचनमध्ये बनवते तेव्हा व्हिडिओमध्ये येण्यासाठी का होईना लेकरं मात्र माझ्या आजूबाजूला राहतात. आणि मी माहेरी आलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. तसं स्वयंपाक करणं किंवा नाश्ता करणं माझ्यापर्यंत येत नाही, पण हे जे कद्दूचे धपाटे आहेत ते मी छान बनवते. त्यामुळे आईने आज मला सांगितलं होतं, त्याचमुळे मी हे सगळ्यांसाठी इथे कद्दूचे धपाटे बनवायला घेतलेले आहेत. तर आता बऱ्यापैकी इथे झाले होते, पण कद्दूचे धपाटे गरम गरम खायला छान लागतात. तसं मी आईला आणि माझ्या भाऊजाईला वगैरे सांगितलं होतं की तुम्ही जेवून घ्या, पण त्या काही ऐकल्या नाही, माझ्यासाठीच थांबल्या. आणि लेकरांना मात्र मी जसं जसं कद्दूचे धपाटे बनवल तसं तसं माझं द्यायचं ठरलं होतं, पण त्याच्यासाठी लागणारे जे काही दही होतं ते मात्र नव्हतं. त्यामुळे पिल्लूला इथं आम्ही दुकानावरती पाठवलं होतं की तू दही घेऊन ये, कारण की धपाटे असतील किंवा मग पराठे असतील आलूचे, ते जोपर्यंत आपण दह्यासोबत खात नाही ना तोपर्यंत त्याची टेस्ट लागत नाही. बरेच जण सॉससोबत खातात, पण मला सॉससोबत खायला आवडत नाही. आणि शिवाय उन्हाळा पण आहे, आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं, जेवढं तुम्ही ज्या आहारामध्ये दही घेसाल किंवा मग ताक घेसाल तेवढं शरीरासाठी ते थंडावा देणारं असतं. त्याचमुळे मग इथे दही मी आणायला सांगितलं होतं पिलूला. आणि तुम्ही बघू शकता की एकानंतर एक मी असे तव्यावरती छान असे थापून धपाटे करत आहे. आणि जेव्हाही तुम्ही धपाटे, मी असं डायरेक्ट टाकते तव्यावरती, तुम्ही कसं करता ते देखील मला सांगा. त्यानंतर साईडला जे आहे असं तेल सोडायचं आणि धपाटा लगेच जो आहे तव्यावरचा मोकळा होतो. आणि यामध्ये काही जास्त असं मी पीठ वगैरे टाकलं नाही आहे, त्यामुळे हे धपाटे जे आहेत ते खुसखुशीत बनत आहेत. सो फायनली इथे बघू शकता तुम्ही, पिलूने जवळच दुकान आहे त्यामुळे दही घेऊन आला होता. आणि बाकीचे जे काही पैसे उरले होते, व्हिडिओमध्ये कसं येऊ काय येऊ हेच त्यांना पडलेलं आहे, चिवला आणि पिलूला. त्याचमुळे त्यांना जे बाकीचे उरलेले पैसे आहे मी आईला नेऊन देतो म्हणून तो इथे दाखवत होता. त्यानंतर 2 दहीचे पॅकेट आणले होते आणि माझ्यावर धपाटे करणं इथं देखील सुरू होते. तर तुम्हाला मी दाखवलं की आता मी माझे धपाटे म्हणजे बऱ्यापैकी झाले होते, म्हणजे लेकरांना भूक लागली होती आणि त्यांच्यासाठी सर्व करायचं होतं. त्यासाठी मी जे आहेत हे प्लेट वगैरे काढत होते, कारण आता त्या दोघांना मला सर्व करून द्यायचं होतं. आणि गरम गरम धपाटे खाल्ल्यानंतर त्याची जी टेस्ट असते ना ती खूप चविष्ट लागते. त्याचमुळे म्हटलं की लेकरांना तुम्ही गरम गरम खा आणि तेव्हाच तुमचं पोट भरेल. तर खेळता खेळता ते कधी त्यांना भूक लागली हे देखील समजत नाही. त्यामुळे पहिल्यांदा एकदाच त्यांना जेवून काढून दिलं ना, मग ते किती वेळ खेळलं तरी काही त्याचा त्रास होत नाही. म्हणून मग मी त्याला म्हटलं की पिल्लूला आणि चिवला, तुम्हाला जे काही खेळायचं आहे ना ते आधी तुम्ही जेवून घ्या, नाश्ता करून घ्या, आणि तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या आणि त्यानंतरच खेळा. तर त्यानंतर जे एक दहीचं पॅकेट आहे ते मी इथे फोडलं आणि पहिल्यांदा वाटीमध्ये दही वगैरे काढून घेतलं आणि जे गरमागरम धपाटे आहेत ते मी यांना सर्व करून देत होते. तर असं आहे की आता माझं इथे माहेरचं खूप जे रुटीन आहे, जे काही लाईफ आहे ते खूप असं निवांत चाललेलं आहे. करू वाटलं तर काम करायचं, नाही करत असेल तर काहीच हरकत नाही. तुमच्यावर कुठलीही जबाबदारी नसते माहेरी, तर त्याचप्रमाणे माझ्यावरती कुठली जबाबदारी नाही आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, छान असं ताट सर्व केलं दोघांसाठी. चिऊ इथे आलेली होती आणि पिल्लू पण इथं आलेला होता. आता एकमेकांच्या सोबत हे जेवतात तर खरं, पण जेवताना बऱ्याच वेळा भांडणंही करतात, त्यामुळे त्यांच्यासोबतच राहावं लागते, त्यांना बघतच राहावं लागते. आणि तुम्ही बघू शकता की छान असे धपाटे माझे बनून झालेले आहेत. त्यानंतर आम्ही पण सर्व केलं आणि सगळेजणी आम्ही पण इथे, मी, आई आणि माझी भाऊजाई इथे नाश्ता करायला बसलेलो आहोत. तर इथे भरपूर छान असे धपाटे झालेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.